आवाज खणखणीत असणं ही अभिनयाची पहिली गरज. प्रत्येक माणूस हा उपजत कलाकार असतो. त्याच्यातील हा कलाकार शोधणं अभिनय कार्यशाळा उत्तम माध्यम आहे. आमच्या टी स्कूलने दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून गोव्यामध्ये आयोजित केलेला हा पहिला प्रयोग होता. प्रशिक्षणार्थी युवा कलाकारांचा उत्साह, आत्मविश्वास, एकंदरीत सादरीकरण पाहून तो निश्चित यशस्वी ठरला आहे, असे उद्गार अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले. प्रशांत दामले यांच्या पुणे येथील टी स्कूल अभिनय संस्थेच्या माध्यमातून दैनिक तरुण भारततर्फे फोंडा येथे आयोजित केलेल्या 10 दिवसाच्या कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्कृती संवर्धन न्यास आणि डॉक्टर भाटीकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने खडपाद फोंडा येथे विश्व हिंदू परिषद सभागृह आयोजित केलेल्या या कार्यशाळेची काल बुधवार दिनांक 29 रोजी हिंदू परिषद सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेची बुधवार दिनांक 29 रोजी सांगता झाली. समारोप सोहळ्याला व्यासपीठावर प्रशांत दामले यांच्यासह दैनिक तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर, कार्यशाळेचे प्रशिक्षक अभिनेते अजिंक्य भोसले, समाज कार्यकर्ते डॉक्टर केतन भाटीकर व संस्कृती संवर्धन न्यासचे अध्यक्ष डॉक्टर संतोष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांची समुचित भाषणे झाली. गोव्यातल्या प्रत्येक घरातल्या लोकांना नाटकात काम करावं म्हणजे हिरो नाटकात काम केल्याशिवाय गावात मोठा माणूस नाही आणि प्रसिद्धी नाही. प्रत्येक गोव्यातला कलाकार आणि कुठल्या नाटकात काम केलं असं बोलता बोलता कोणी सांगणार मी हा नाटकात काम मी हा आणि अख्खं कुटुंबच नाटकात असतं. आमचा एक रिपोर्टर होता दत्ताराम कार्यक्रम, तो ऑलराऊंडर होता. पेपर वाटायचा की पायलट मोटरसायकल चालवायचा, फोटोग्राफर होता, नाटकात काम करायचं, त्याला आवडत होतं. भिकूभाई आंगले त्याच्यातले सगळेच घरात 72 वर्षाचे झाले ते नाटकात काम करायचं ते जमले नाही. तर गोव्याची चांगली परंपरा आहे आणि त्यांना अशा प्रकारचं शिक्षण मिळालं तर काय भरपूर नाटकं होती. आणि एक मराठी माणसाचा स्वभावच आहे, खूपच नाटकं आवडतं. जग ही रंगभूमी आहे असं म्हटलं जातं आम्हाला. तर प्रशांत दामलेने जग जिंकलेलं आहे. एवढं काम केलं म्हणजे हरकत होणार. बाबासाहेब पुरंदरे एवढी व्याख्या त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी उदाहरणं केली. आणि आत्ता इथे असतात, आत्ता उद्या तिकडे असतात. म्हणजे जसं म्हणजे प्रत्येक गावात मला असं वाटते की नाट्यगृह असतात आणि ते अध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात तरी नाट्यगृह होईल असं ठराव आणखी महाराष्ट्र सरकारकडे आग्रह करते. आज गोव्यात नाही म्हणाला प्रत्येक मोठ्या गावात सावळल्यापासून वास्तवपर्यंत रवींद्र नाट्यगृह भवन किंवा असं झालेलं आहे. या ठिकाणी पुण्यालाही आहे आणि अशी छोटी छोटी मोठ्या सगळ्या माहिती आज घरात बसूनही नाटकं बघितली जातात. वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पहिलं संगीत नाटक बेळगावला झालं सरस्वती वाचनालयामध्ये त्या मानवाईच्या मंडळ मानवाईच्या सरस्वती वाचनालय शापूर
माझा थोडासा संबंध आला आहे. जाणत्या राज्यामध्ये मी 30-35 वेळा काम केलं. त्यामुळे मी म्हणू शकतो मी नाट्य कलाकार मी काहीच काम नव्हतं पण डबिंग केलं. 20 टॉकीज मी विकत घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी नाटकासाठी आम्ही प्रयोगासाठी देतो, व्याख्यानासाठी देतो. मोठ बोलणे आलं ते आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हे स्टेज लहान आहे सिनेमाचं, तर असं बोलत बोलत आम्ही पुढे येतो. पडू नये याची दखल घ्या म्हणून आम्ही 4 फूट वाढवून घेतलं 20 टॉकीज. त्याचं ॲक्वॉस्टिक पण चांगलं आहे. तर बरेचशे नाट्य संघाचं मी आता अध्यक्ष आहे आणि ते फुलं जे हौशी कलाकारांसाठी नाट्यगृह आहे. ते पूर्वी दररोज नाटकं यायची आणि दररोज आमचे माझे काका एक तरुण भारतमध्ये काम करायचे, दररोज त्या हाजेरे लावायचे. स्कूल ऑफ कल्चर ओपन ज्यावेळेला होतं नाट्यगृह त्यावेळेला चांगलंच होतं आणि त्यांची त्या सगळ्यांच्या खुर्च्या ठरलेल्या आणि प्रेक्षक नाट्य कलाकारांना गरबाचं प्रेक्षक आवडायचा. अगदी लग्नाला नटून पटून जातात तसा प्रेक्षक ते त्या खुर्च्यावरती. प्रत्येकजण थोडासा वेगळा असतोच, पण या क्षेत्रात काम करायचं जरा जास्त वेळची लोक लागतात, वेळसर विचार करणारी लोक लागतात. अर्थात आई वडिलांच्या परवानगीने वेळसरपणा करा. ही 10 दिवसाची कार्यशाळा आपण तरुण भारत आणि अर्थात मामांच्या संमतीने आपण घेतलेली. तर मामाला आणि तरुण भारतला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. अशा पद्धतीची कार्यशाळा ही महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही पहिल्यांदाच घेतली. मुळात 3 महिन्याची माझा जो कोर्स आहे स्कूलचा तो 3 महिन्याचा आहे. 3 महिन्याचा कोर्स 10 दिवसात कसा लावायचा असा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. पण म्हटलं निदान सुरुवात तरी करूया. सुरुवात केल्याशिवाय कळणार कसं ना आपण काय करू शकतो आणि काय नाही. मला असं वाटतं की या 10 दिवसाच्या कार्यशाळेत आपण काय काय करू शकतो हे सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल, ओळखलं असेल तुम्ही स्वतःला. आणि मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही येत नाही आहे हे आधी आपल्याला कळायला हवं आणि काही येतं हेही कळायला हवं. त्यामुळे काही येत नाही आहे हे कळलं की त्याच्यावर आपल्याला जास्त काम करता येतं. हा सगळा पुढचा टप्पा झाला. बरं मामा त्यांना मी सांगितलेलं आहे की आता या 10 दिवसात हे ठीक आहे आपल्याला आनंद झाला, वेगवेगळं शिकायला मिळालं, पण आपल्याला तिथे बसता टाकायचं असेल किंवा पथारी टाकायची असेल या क्षेत्रामध्ये तर काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याचे आई वडील पण आलेले आहेत त्यामुळे मी परत त्यांच्यासमोर एकदा तुम्हाला सांगतो. हां म्हणजे सांगितलंच नव्हतं सांगा की असं नको, कारण तुम्ही कसे आहात ते मला कळलेलं आहे. तर आई वडिलांना मी फक्त सांगतो की त्यांचा अभ्यास हा पहिला आहे, अभ्यास हा महत्त्वाचा आहेच. पण जोडीला 24 तासाचं वेळापत्रक मी त्यांना सांगितलेलं आहे. 24 तासापर्यंत काय काय करू शकतो, मला वेळच मिळाला नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. 24 तासातले 8 तास आपण झोपत घालूया, आता 16 तास, 16 तासातले 7 तास आपण शाळा कॉलेज ऑफिस ह्याच्यात घालूया, आता 9 तास, 9 तासातले 5 तास आपण अभ्यासात घालूया, आता 4 तास. या 4 तासात काय करायचं हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे मगाशी मला तुम्ही सगळे आई वडील इथे हजर आहात म्हणून मी त्यांना काय सांगितलं हे तुमच्या कानावर घेऊन ठेवतो. त्यांना मी हेच सांगितलेलं आहे की प्लॅनिंग करणं अतिशय अवघड असतं आणि एक्झिक्युशन करणं हे त्याहीपेक्षा अवघड असतं. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यानंतर
सादर केलेल्या नाट्यछटांना प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थींचे पालक व फोंड्यातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात प्रशांत दामले यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. 10 दिवसाचा प्रशिक्षणाचा आढावा घेतला.